हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आमच्याकडे चालू आहे सुगी. सांगितल्याप्रमाणे 2 दिवस झालं तुम्ही सुगीचेच व्हिडिओ बघताय. सुगी म्हणजे काय, तर ज्वारी काढतोय शेतामधली आणि ही सगळी कामांची लगबग आहे. त्याचेच व्हिडिओ तुम्हाला येत आहेत आणि तुम्ही बोर झाला असाल हे असे सुगीचे व्हिडिओ बघून म्हणून म्हटलं आज व्हिडिओ शूट करायचंच नाही. शेतात गेलेली आलेली वगैरे काय असलं, पण मी आता शेतातूनच आलेली आहे आणि मला बघून ह्या चिंगी आणि चिंकी खूपच ओरडायला लागल्या. म्हणून मग मला घरातली कामं सुचेनाशी झाली. म्हणून पहिलं त्यांना हे बुसकट आणून ठेवलं तुरीचं. आता ह्या खायला लागल्या ना की ह्यांचं मॅ मॅ करून ओरडणं थोडं बंद होतं आणि मग माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करायला मोकळी झाली. तर मी शेतातून आली, हातपाय तोंड धुतलं आणि बिना आंघोळीचीच गेली होती बरं का. सकाळी पोहे खाऊन चहा बिस्किटं खाऊन आम्ही गेलो होतो शेतामध्ये. आणि मग आल्याच्यानंतर आता काय करू जेवणात मग राजमा भिजायला घातला थोडासा. हे लाकूड पडलं होतं मोठं. तुरीचं सडा आहे चुलीत घालायला, पण त्याच्याबरोबर असं निबर सरपर असलं म्हणजे चूल मजेशीर जळते आणि स्वयंपाक पण छान होतो. उशीर लागत नाही, पटापट जेवण बनवून होतं. आणि लाकूड फोडलंच आहे तर त्याची साल पडलेली सगळी उडून ती आपल्याला वाया नाही जाऊन द्यायची, ती पण उपयोगी आली पाहिजे आपल्या. म्हणून ही चूल पेटवण्यासाठी येतं हो कामाला, म्हणून ही गोळा करून आणले चुलीजवळ ठेवायला. तर एवढ्या उन्हाचं का स्वयंपाक करते तर तुम्हाला आता कारण समजलंच असेल की शेतामधून येऊन नंतर मी स्वयंपाकाला लागलेली. आणि राजमा भिजेपर्यंत थोडंसं पीठ मळून घेतलं. राजमा भिजेपर्यंत म्हणजे राजम्याच्या शेंगाच विकत घेतलेल्या होत्या भाजीवाल्याकडून, पण ते इथं फ्रीज नसल्यामुळे राजमा थोडा सुकलेला आहे, शेंगा थोड्या सुकल्या होत्या. मग मी ते तसंच सोलून ठेवलं होतं घरामध्ये. तर ते असं कडक झाल्यासारखं झालं होतं. मग ते भिजवलं ना की थोडं मऊ होतं, छान मऊसूद होतं. पण हे अजून काही झालेलं नव्हतं, त्यामुळं मग मी म्हटलं की याला अजून थोडा वेळ भिजून द्यावं, याला थोडं साईडला करावं. तोपर्यंत आपल्या चपात्या होऊन जातील लाटायच्या. आणि चपात्या झाल्याच्या नंतर जर भाजी टाकली ना की ती निवांत शिजते पण आणि थोडं रस्सी उतरते. हारावर आहे ना चुलीतल्या भाजी शिजत घालून अशी छान ठेवली ना मंद आचेवर, एवढी छान भाजी शिजते ती. खूप छान कलर वगैरे येतो तिला. म्हणून माझ्या डोक्यात हाच विचार की चला, पण मी सकाळची अशी नाही करत. सकाळी मला पहिली भाजी बनवून घ्यायला लागते आणि नंतर चपात्या करायला लागतात, कारण डबा बनवायचा असतो मला त्यावेळेला. मग ती भाजी थंड झाली पाहिजे, डब्यात गेली पाहिजे, दुपारी खायची असते त्यांना, ती व्यवस्थित राहिली पाहिजे. म्हणून मग सकाळी पहिली भाजी बनवून घ्यायला लागते आणि नंतर चपात्या करायला लागतात. पण मी आज सुगी चालू झाल्यापासून सगळी उलटी कामं माझी चालू आहेत राव, काय सांगायचं तुम्हाला. आज पहिले चपात्याच करून घेतल्या आणि नंतर मग भाजी शिजायला घालणार आहे. तर एवढ्या उन्हातानाचं तुम्ही म्हणाल चुलीवर का करत बसली, पण आहे ना आता गॅसवर करायची हिंमत नव्हती होत. ते घरामध्ये एवढी गरमी, एवढ्या आधीच गरमीतून काम करून आलेलं आणि नंतर घरामध्ये त्या अंधारामध्ये, तुम्हाला तर जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की आमच्या घरामध्ये थोडा अंधार होतो, कारण खिडकी मोठी नाही आमच्या घराला. मग तेवढ्या अंधारामध्ये तिथं घरात बसायचं आपदत, त्यापेक्षा असं स्वच्छ आभाळाखाली आणि शुभ्र उजेडामध्ये स्वयंपाक केलेला कधीही चांगला. आणि एक चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच टेस्ट असते, एक वेगळीच चव येते. ते चुलीवरच्या जेवणाची चव ना ती शब्दात वर्णन करताच येत नाही त्या चुलीवरच्या जेवणाचं. म्हणून मग मी चुलीचाच ऑप्शन मी निवडला. आणि हल्ली माझी चॉईस चुलीवरचीच झाली, कारण का कुणाच ठाऊक मला ते गॅसवर करत बसण्यापेक्षा ना चुलीवर करणं सोपं वाटायला लागले. खूप छान वाटतं चुलीवर, झटपट होऊन पण जातं. आणि फक्त सामान्य आण करताना थोडंसं अवघड वाटतं. की अवघड कशामुळे वाटतं, कारण आत बाहेर करतो ना कोंबड्या त्रास देतात. मग ती मी सगळं सामान एकाच वेळेला सगळं काढून घ्यायचं आणि एकदाच बाहेर आणायचं, असं शक्कल लढवायला लागली अलीकडं की आत बाहेर एक वस्तू आणत बसायलाच नको. ते एकदमच ताटामध्ये आपल्याला जे काही लागणार आहे ते आतून व्यवस्थित मांडून आणायचं आणि एकाच वेळेला, म्हणजे उठबस पण होत नाही सारखी आणि आत बाहेर पण करता येत नाही आणि कोंबड्यांचा डाव लागत नाही मेन तर. नाही तर कोंबड्या घरात जाऊन बाहेर येईपर्यंत कोंबड्या चुलीपाशी मला येड लावलेलं असतं कोंबड्यांनी. मग त्यामुळं मी हल्ली तेच करायला धरले की आपलं सगळं एकसाथ घेऊन यायचं आणि एकदमच फोडणीला टाकायचं. तर इकडे माझ्या चालू आहेत चपात्या आणि भाजी चपात्या झाल्याच्या नंतर होणार आहे. झाल्या बघा एकदाच्या चपात्या करून. आता भाजी टाकते फोडणीला आणि भाजीसाठी हे पहिले तव्यात शेंगदाणे भाजून घेते खरपूस छान. तर भाजीसाठी मी काय काय घेतलेले तुम्हाला दाखवलंच आहे मी सुरुवातीला, पण परत एकदा सांगते. घरातलं साधं मीठ, मसाला, हळद,
थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्यात आणि हे शेंगदाणे. आमच्याकडे प्रत्येक भाजीला शेंगदाणे वापरले जातात. तर हे शेंगदाणे असे छान खरपूस भाजावेत म्हणून थोडेसे हलके गरम करून घेतले तव्यामध्ये आणि थोडे लाल दिसायला लागले की तवा उतरून ठेवला. ते आरामात कडक होत राहतात. आणि भाजी फोडणी घालून घेते. इथं मला फोडणी घालताना एका हाताने कॅमेरा आणि एका हाताने ती भाजी फोडणी घालायची जमेना, म्हणून मी सगळं सामग्री जी घेतली होती ती एकदमच टाकली. तर काही त्याच्यासाठी काही विशेष असं साहित्य घेतलं नव्हतं मी. माझा घरातला घाटी मसाला, आणि तुम्हाला तर माहिती घाटी मसाला किती फेमस असतो. त्या घाटी मसाल्यामध्ये इतर काहीच वस्तू टाकायची गरज पडत नाही आम्हाला. एवढा छान आमच्या भाज्यांना टेस्ट येते घाटी मसाल्यामुळे, कारण आम्ही सुरुवातीलाच मसाले बनवतानाच आहे ना सगळं सामान त्यात व्यवस्थित घातलेलं असतं. तर इथं थोडं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला थोडासा मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर चिरून घेतलेली ती फोडणीला घातली, कारण लसूण मी शेंगदाणे बरोबर वाटून घालणार आहे आणि उकळातलं वाटून घालणार आहे. त्यामुळं अजून एक वेगळीच चव येते. बघा ही कशी भाजी एकदम लाल आणि छान दिसायला लागली, म्हणजे बनवतच तिला कलर येत जातो. तर असं आहे माझं आजचं साधं आणि सोपं सुंदर असं चुलीवरचं जेवण. राजम्याची भाजी आणि चपाती. राजम्याची भाजी नाही, राजम्याचं कालवण आणि चपाती. तर कसा वाटला आजचा मेनू माझा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झाली का नाही एक नंबर भाजी. आणि हे शेंगदाण्याचं कूट पडल्यावर तर हे उकळात वाटलेले शेंगदाणे आणि अशी लाल जरद भाजी, वा, काय सांगायची तुम्हाला ह्या जेवणाची चव. आता ही भाजी चुलीतली लाकडं विझवून टाकते आणि हारावर मस्त शिजून देते भाजी झाकून ठेवून. तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून घेते. तर मंडळी अशा पद्धतीने फ्रेश झाली आणि गरम गरम छान अशी राजम्याची भाजी चपाती खाल्ली. चौधरी साहेब गेले जेवून शेतामध्ये, थांबलेले आहेत आज थोडा वेळ, पण उन्हाचं पण काढत बसले ज्वारी. आणि मला पण जायचं आहे आता, पण आता मी नाही जाणार एवढ्या उन्हाची. मी काय करणार आहे, कोंबडीची अंडी साठलेत तर ती कोंबडी बसवूया आपण. सुगीचं 2-3 आठवडे काम चालणार आहे ना, मग सुगीचं काम होईपर्यंत नेमकी पिलं निघतील. परत सुगी झाली एकदा की मग मी घरीच आहे. आणि मग पिलांची राखण करायला असं पण कोंबड्या माझ्याकडच्या खूप कमी झाल्या. मध्ये 3-4 कोंबडे विकले. मुलं आल्यावर माझी कोंबड्या पण कापते ना मी मुलांना पण खायला. मग कोंबड्या कमी झालेल्या आहेत. काय अशाच मरून पडल्या. कुणी दगड वेगड मारल्यावर हे मरून जातात. 1-2-3 कोंबड्या अशा मरून गेल्या. तर आता एक कोंबडी बसवते. 2 बसवायच्यात खरं तर, पण खुडूक कोंबडी नाही, एकच खुडूक कोंबडी. म्हणजे ती 2-3 दिवस झालं जागेवर बसली आणि अंडी घेऊन बसते खाली. तलंगच आहे पण अंडी खाली घेऊन बसते. मग अशीच कोंबडी बसवायला लागते. जी कोंबडी पिलं घेत नाही, अंडी घेत नाही ना खाली, तिची गॅरंटी नसते पिलं काढेल म्हणून. पण ही पण तलंगच आहे. काय माहीत पिलं काढेल की नाही, काय माहीत नाही. मोठ्या कोंबड्या होत्या त्या सगळ्या संपल्या. बघूया. तर चला आपण कोंबडी बसवून घेऊया. जेवलेलं भांडं बाजूला सरकवून ठेवले आणि बोलते तुमच्याबरोबर. चला तर तुम्हाला अंडी दाखवते किती साठलेत. ही ना अंडी झाकून ठेवते मी, कारण काय झाले हल्ली एक ना कावळा येतोय आणि ते अंडी फोडतोय. शिक्यातच अशी अंडी फोडतोय. ही बघा एवढी साठलेत, एवढी साठलेत. आजची पण काही निघतील अजून. अजून अंडी बघितली नाहीत मी. आपण बघूया आजची काय आहेत का अंडी अजून. आजचं एकच अंड भेटले. ते अंडी मोजून बघते किती आहेत ती शिक्यातली इथल्या. त्याला कशात तरी काढायला लागतील ती अंडी. बघा
ह्या मोठ्या परातीमध्ये काढते अंडी. तीन 15 तरी पाहिजेत बसवायला. लहान मोठी तलंगाची अंडी कसली पण घालणार आहे मी, काय आपल्याला विकत आणायचेत का. 6 9 12 आणि ही 2च आहेत. 14 अंडी आहेत. काय हरकत नाही, संध्याकाळी आपण एखादा घालूया, नाहीतर उद्या घातलं तरी चालतं. फक्त 2 दिवसातच अंडी घालायची असतात. तर चला, कोंबडीला बसण्याची व्यवस्था करते जरा आता, आणि कशी व्यवस्था केली ती नंतर तुम्हाला दाखवते. ते अंडी बघून घ्या. ही बघा, ही जरा मोठी मोठी अंडी आणि ही बघा छोटंसंच आहे अंड. तर ही नवीन तलंग जी आलेली असते ना अंड्यावर, तिचं अंड असते हे. पण तरी पण आपण तसंच बसवणार आहे त्याच्यावरच. काही फरक नाही पडत बरं का. फक्त काय होतं, या छोट्या अंड्यांमधून छोटी पिल्लं निघतात, नाहीतर सगळ्या अंड्यांमधून पिल्लं निघतातच. पण हे जे छोटे अंडी आहेत ना, ह्याच्यातून थोडा आकाराने थोडं छोटं म्हणजे कमजोर पिल्लू निघतं. तर झाली माझी तयारी कोंबडी बसवण्यासाठी. आणि आम्ही पहिलं एकदम साध्या पद्धतीने कोंबडी बसवायचो, आणि ही पण पद्धत साधीच आहे, सोपीच आहे. फक्त थोडंसं अंग वळवायचं आणि हात वळवायची गरज आहे, दुसरं काही नाही. म्हणजे थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे, थोडीशी म्हणजे नाच्या बरोबरीच आहे मेहनत. तर आम्ही प्रशिक्षण घेतलेलं ना, त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला असं सांगितलेलं. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय घेतलं कोंबडी बसवण्यासाठी. नाही, लिंबाचा पाला, वाळलेला पालापाचोळा कडुलिंबाचा. आणि आता तो कमी पडू नये मला म्हणून, किंवा हे होऊ नाही, काय म्हणतात ते, कोंबडी रोज रोज बसणार त्याच्यावर तर भुगा होणार ना त्याचा. म्हणून आता त्याच्या जोडीला हे कसलं पण तुमच्याकडे जी भुसा असेल ना ती टाकायचा. तर माझ्याकडे ही तुरीचं भुसकट आहे थोडंसं, तर ती थोडं घोळून टाकते, म्हणजे अंडी घोळताना जेणेकरून कोंबडीला काड्या टोचणार नाहीत. ह्या लिंबाच्या पाल्याच्या म्हणा कशाच्या, ती अंडी घोळता येणार नाहीत ना मग तिला तशी. म्हणून ही थोडंसं, खरं तर ती तांदळाची टाकतात, भुसा तांदळाचा काहीतरी म्हणतात त्याला, माझ्या आता लक्षात नाही. पण ते नाही ना, आणि एका कोंबडीसाठी कुठून आणणार आपण, म्हणून हे जुगाड केलं. आणि त्याच्यावर टाकायची ही राख. राख थोडीशी भिजली माझ्याकडून, राखीत कोळसा आहे, ती भरली तशीच ठेवली होती ना, म्हणून कोळसा आहे त्याच्यात. तर हे झालं जुगाड आपलं. ह्याच्यावर ठेवायची अंडी. आता जे काय केले ते तुमच्या समोरच केलेले आहे बघा. काय रिझल्ट येईल तो पण 3 आठवड्याच्या नंतर, 21 दिवस म्हणजे 3 आठवडे म्हणजे 21 दिवस. 21 दिवसानंतर तुमच्या समोरच असणार आहे रिझल्ट पण. तर ही अंडी सगळी ठेवते इथं. कोंबडी आपली छान अंडी घेते अंगाखाली. पण आता उन्हाळा चालू व्हायला लागला आहे हळूहळू, मग किती पिल्लं काढील किती नाही गॅरंटी नाही ना देऊ शकत आपण. बघा 14 अंडी ठेवलेत. आता अजून एक ठेवायचे मला. खरं तर मला 17 अंड्यावर बसवायची होती, पण नवीन तलंग आहे, एवढी पिल्लं काढील की नाही. 17 अंडी, 17 21 घालतात, 17 घालतात, 19 घालतात अंडी, 15 घालतात. पण नवीन तलंग असल्यामुळं जास्त अंडी घालून रिस्क घेण्यात काय फायदा नाही. असं तर अंडा 8 रुपयाला एक चाललंय, मग कशाला उगाच अंड्याचं नुकसान करायचं. 15 तिच्या जीवापुरती बास झाली, म्हणून ही 15 अंडी ठेवलेत. आणि हा सोबत तुटका फुटका झाप आणलाय. तसं तर माझी कोंबडी बसते, मी ह्याच्यात जरी अंडी ठेवली नाही बघा बसली कोंबडी. दिसते का तुम्हाला? ही बघा, दिसत नसेल, हां दिसली. तर ही कोंबडी अशीच बसते बरं का. पण आहे ना ती आपण त्या कोंबडीच्या खाली अशी जरी अंडी नेऊन ठेवली ना तरी पण ती पिल्लं काढणार. कारण माझा अनुभव आहे, मी बसवलेले आहेत कोंबड्या ह्याच्या आधी आणि मी तशी काढलेली आहेत पिल्लं. पण प्रॉब्लेम असा व्हायचा की दुसऱ्या कोंबड्या जाऊन त्याच डब्यात अंडी घालायच्या. म्हणून मग आता या वेळेला मी बाजूला बसवणार आहे त्यांना. ए चावती म्हशे, निघून गेली.
जाऊ द्या, डब्यात परत बसली ना मग बसवते. हातातून निसटली माझ्या ती. कोंबडी तर गेली निसटून बघा. आता काय करते, तोपर्यंत शेण उचलून टाकते, कारण संध्याकाळी यायला परत आल्यावर काम नको. शेतातून आल्यावर आमच्या भावकीमध्ये एकाच्या घरी आज बारसे, तर बारशाला जायचं आहे मला संध्याकाळी. मग संध्याकाळी आलं की तयारी करून धाराबिरा काढून लगेच बारशाला हालायसाठी. तर आणि कोंबडी बसवल्यावर संध्याकाळी दाखवते, त्या अंधारामध्ये किती दिसेल किती नाही मला नाही माहिती. आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे, आता 2% चार्जिंग राहिली. जर चार्जिंग टिकली तर तुम्हाला दाखवते कोंबडी बसलेली आणि बसवलेली. आणि ती राख घालायची, कडुलिंबाचा पाला घालायचा. त्याच्यामागं आम्हाला ट्रेनिंगमध्ये जे आम्ही प्रशिक्षण घेतलं होतं ना कुक्कुटपालनाचं, त्याच्यामध्ये आम्हाला माहिती दिली होती त्याच्याबद्दल. त्याच्यासाठी म्हणजे ते टाकल्यावर काय काय होतं ते, म्हणून ते टाकलेले मी आता सुधारित पद्धतीने थोडंसं. नाहीतर मी पहिलं असंच माती बिती ठेवायची, काही पण टाकायची, पालापाचोळा कुठला तरी चिपाडं चापाडं गोळा करून आणून टाकायची. तर आता तसं न करता कडुलिंबाचा पाला आणि राख टाकलेली फक्त, आणि त्याच्यावरच अंडी मांडलेली. तर ती अंडी मी आता झाकून ठेवलेली, जेणेकरून कुत्रा मांजर त्याच्यावर जाऊ नये म्हणून. आणि नंतर कोंबडी बसली ना की तिला बसवते त्याच्यावर, आणि तुमच्याशी शेअर करेल नक्की. तर चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र. तर बसवली बरं का कोंबडी, आणि आता काय रिझल्ट आहे तो कोंबडीचा तुमच्या समोरच आहे. बसली का नाही मला पण माहिती नाही, बॅटरी धरायला येई नाही राव. वाव.